सत्यकथावर आधारित एक गोष्ट सांगते. आम्ही 2 मैत्रिणी होतो. रोज गप्पा मारत फिरायचो. छान छान गोष्टी, छान छान गप्पा मारून रोज आम्ही फिरायचो. एकदा काय झालं की ते जे काही वाहन होते ते घराजवळ उभे राहायचे. उदाहरणार्थ 2 ट्रक होते. ते ट्रकवाले रोज घराजवळ ट्रक उभे करून गप्पा मारत बसायचे. मला ती माझी मैत्रीण म्हणाली कि यहाँ ये ट्रक लगाते हैं, इनको बोलने वाला कोई नहीं. मी तिला म्हटलं, अगं चुप राहा, असू दे की, जिथे त्यांना जागा आहे तिथे ते लावतात. असं म्हणून आम्ही तिला गप्प बसवलं. पण तिला ते राहावे ना. ती त्या ट्रकवाल्याजवळ जाऊन म्हणाली, यहाँ ट्रक लगाना नहीं, हमारे घर के सामने. ते ट्रकवाले म्हणाले की बघा, आमचा जो मालक आहे ना तो इथला दादा आहे आणि तो कुणाचं ऐकून घेणार नाही. ती म्हणाली, जाओ अपने मालक को बोल दो कि उन्होंने ऐसा बोला कि हाँ ट्रक लगाना नहीं. मग ते ट्रकवाले बोलले की हां, आम्ही त्यांना सांगतो आणि तुम्ही त्यांच्याशी बोला. आणि आम्ही निघून गेलो. आणि मग मी तिला म्हणाले, अगं तू कशाला बोललीस त्यांना, उगाच त्यांचा मालक एवढा हे आहे असल्यावर आपल्याला काहीतरी बोलेल ना. ते म्हणाले, जाऊ दे की, मला घाबरायचं नाही. मग दुसऱ्या दिवशी त्या ट्रक चालकाने आपल्या मालकाला सांगितले आणि मालकाला सांगितल्यावर तो मालक आमच्या घरी आला. आमच्या घरी आल्यावर त्याचा तो रुद्र अवतार, डोळे लाल, आणि एवढा संतापलेला तो घरी आला. घरी आल्यावर मला म्हणतो की का हो बाई, तुम्ही का बोललात? आम्ही इथे ट्रक लावतो, आमचे कितीतरी दिवसापासून आम्ही इथे लावतो, तुम्ही बोलणारे कोण? मला आजपर्यंत कुणीच बोललेलं नाही. मी म्हटले, दादा मी तर बोलले नाही, पण जर चुकून माझ्याशी बोललं गेलं असेल तर मी क्षमा मागते, मला माफ करा. तो म्हणाला, याच्यानंतर अजिबात मी खपवून घेणार नाही. मी म्हटलं, हो दादा. आणि ते बोलून निघून गेले. निघून गेल्यानंतर ते पुन्हा संध्याकाळी 6 वाजेला त्याच वेळेस आले. मी म्हटलं, त्यांना पाणी घ्या दादा. त्यांनी पाणी घेतलं आणि चहा घ्यायला घरात गेली. चहा घेऊन आली. चहा घेऊन आल्यावर त्यांनी मला माझ्या पायावर डोकं ठेवून मला माफी मागितली. मी म्हटलं, दादा असं का हो, असं का? ते म्हणाले, बाई मी काल तुला ना चुकून बोलले गेलं, नको बोलायला पाहिजे होतं, कारण हे तू नव्हतं बोललं, हे कोणी दुसऱ्याने बोललेलं होतं. म्हटलं, दादा त्यात काय एवढं माफीचं? अहो मी कालच सांगितलं होतं तुम्हाला की मीच तुमची माफी मागते, मग त्यात काही एवढं विशेष नाही हो. आणि रडायला लागले. म्हणे, ताई आजपासून तू माझी बहीण. माझं कुठलंही घरातलं कार्य, शुभ कार्य, त्यावेळेस मी तुला बोलवल्याशिवाय त्याची सुरुवात करणार नाही. आणि ठसा रडायला लागले. सांगायचं तात्पर्य म्हणजे ते त्या एरियातले खूप मोठे दादा होते. त्यांना कोणी बोलायची ताकद नव्हती. ते घराघराजवळ जाऊन दारू विकायचे आणि कुणाला ऐकायचे नाही. लोक
अगदी घाबरून घाबरून पळायची इकडे तिकडे. कुणी त्या घरातून निघायचं नाही, इतके घाबरायचे त्यांना लोक. म्हणजे आणि मग लोक म्हणायला लागले की हे तुम्ही काय केलं, की हा माणूस दिवसा ढवळ्या काय करतो हे तुम्हाला माहित नाही आणि तुम्ही हे काय केलं. मी म्हटलं मी काय केलं, मी काहीच केलं नाही. फक्त त्यांना म्हटलं की माझ्याकडून चुकी झाली, त्याची माफीच मी मागितली होती. बाकी मी त्यांना शब्द सुद्धा बोलले नाही. पण म्हणे अहो तो माणूस इतका सुधारला की त्याने दारू विकणं सोडलं, कुणाकडे बघणं सुद्धा सोडलं. म्हणजे तो इतका सुधारला की त्याची म्हणजे आम्ही काही सांगू शकत नाही. मला नवल वाटलं की बघा, आपल्या एका क्षमामुळं कुणीतरी काही सुधारतो, कुणीतरी काही माघार घेतो. किती सुंदर त्याने त्याच्या आयुष्यातली जे वाईट धंदे करत होत्या त्याची माघार त्यांनी घेतली, ह्याच्यासारखा आनंद नाही. म्हणून क्षमेला औषध नाही, माघार घेतलं तर खूपच चांगलं. धन्यवाद.